मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये आता निकराचा संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत, मराठ्यांनो तयार राहा असं म्हणत जरांगे पाटलांनी आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी मुस्लिम आरक्षणालाही हात घातलाय। पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठ्यांनो तयार रहा, जरांगे पाटील यांचं आवाहन। अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयारीनं राहा। जरांगेंनी उपसली तलवार। माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामा नये, वयाला जाता कामा नये। मराठा ओबीसी वादात आता मुस्लिम कार्ड। मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय। नेत्यांच्या तोंडी आता निर्वाणीची भाषा पाहायला मिळते। छगन भुजबळ यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मराठ्यांना तयार राहण्याचं आवाहन केलं। जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला। त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा। मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं। अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयारीनं राहा। मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही। जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही। तर ओबीसींनी राज्यात कधी दंगल घडवली आहे का असा उलट सवाल विचारत जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली। भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला, म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं। कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना। दुसरीकडे मराठा आंदोलनासोबतच मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणालाही हात घातलाय। कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। तर मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे काही बोलतात असं म्हणत भुजबळांनी जरांगेंचा समाचार घेतला। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा तुझा अभ्यास कमी आहे। तुला माहिती आहे का, 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे। जरांगे पाटलांनी अचानक मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याला हात का घातला याची चर्चा सुरू झाली आहे। मराठा आंदोलनाच्या लढ्यात जरांगे पाटील एकटे पडल्याचं बोललं जात आहे। जरांगे पाटील यांनीही आपण एकटं पडल्याचं बोलून दाखवलंय, त्यामुळे त्यांना या लढ्यात मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय। मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील, आरक्षण मिळालं, मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय, मी एकटा पडलोय। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं, म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत, त्यांनी आम्हाला उघडं पाडले, आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा। मराठा आणि ओबीसी नेत्यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे। या इशाऱ्यांमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याची भीती आहे। राज्यातील जातीय घडी विस्कटायला एका दिवसाचाही वेळ लागणार नाही, मात्र ही घडी बसवायला अनेक वर्ष खर्ची पडतात याचा विचार दोन्ही बाजूंनी व्हायला हवा। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।